स्वागत आहे। आज आपण उन्हाळ्यासाठी स्पेशल असे थंड थंड लिंबू पुदिना सरबत कसे बनवायचे ते बघणार आहोत। चला तर वळूया आजच्या रेसिपीकडे। रेसिपी शेवटपर्यंत बघा, कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा, म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। धन्यवाद। लिंबू पुदिन्याचे सरबत बनवण्यासाठी आपण लिंबू घेतलेले आहे 2 ते 3 येथे 1 वाटी पुदिना स्वच्छ धुवून घेतलेला आहे निवडून, अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आपण आणि सैंधव मीठ आहे हे पाव चमचा। आता एक एक करून आपल्याला सर्व हे ज्युसरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे। पुदिना टाकून घेऊया आपण। आपल्याला सर्वांनाच माहिती आहे पुदिना हा गुणधर्माने थंड असल्यामुळे उन्हाळ्यात फार फायदेशीर ठरतो। आता हे सैंधव मीठ टाकून घेऊया। याऐवजी आपण आपलं नॉर्मल रोजच्या वापरातील मीठ वापरलं तरीही चालू शकेल येथे। एक एक करून सर्व लिंबाचा रस आपण यामध्ये काढून घेऊया। लिंबामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी असल्यामुळे त्वचेसाठी सुद्धा हे फार लाभकारी असते। पुदिन्यामध्ये सुद्धा भरपूर गुणधर्म आहे आपल्या स्किनसाठी, केसांसाठी फार हे आरोग्यदायी असे आहे। पुदिन्यामुळे वेट लॉस करण्यासाठी सुद्धा भरपूर मदत होते। तसेच डोळ्याखालची काळी वर्तुळे सुद्धा यामुळे कमी होण्यास मदत होते। स्किन आपली चांगली राहण्यासाठी पुदिन्याची भरपूर मदत होते। उन्हाळ्यात भरपूर गरमी असल्यामुळे हे शरीराला थंडावा देणारं सरबत सर्वांनी नक्की ट्राय करायला हवं असंच आहे। लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांनी उन्हाळ्यात हे जरूर ट्राय करायला हवं। आता साखर सुद्धा आपण टाकून घेतलेली आहे आणि इथे आपण 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। आईस क्यूब लागणार आहे आपल्याला, यासाठी आपल्या आवडीनुसार आपण आईस क्यूबचं प्रमाण कमी जास्त करू शकतो। फार इन्स्टंट बनवून तयार होतं, अजिबात वेळ लागत नाही याला। आता हे आपण मिक्सर मध्ये 1 मिनिट फिरवून घेऊया, म्हणजे पुदिना छान असा बारीक होईल। हे बघा, आपलं झटपट सरबत बनून तयार आहे। औषधी असं भरपूर गुणधर्माने युक्त असं, नक्की ट्राय करा हे। आता हे ग्लास मध्ये काढून घेऊया आपण। ह्याला गाळून घेण्याची काहीही गरज पडणार नाही आपल्याला। हे असंही पिलं तरीही छान लागतं। यामध्ये आपल्याला आवडत असेल तर आपण थोडीशी जिरे पावडर टाकली तरीही छान लागतं हे। थोडेसे लिंबाचे काप आपण यामध्ये टाकून घेतलेले आहे। आईस क्यूब टाकलेले आहे, म्हणजे छान असं थंडगार सरबत लागेल आपल्याला। आता ग्लास मध्ये आपण हे काढून घेऊया आणि थंड थंड सरबत सर्व करून घेऊया। नक्की ट्राय करा ही रेसिपी। कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा। अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। आणि पुढची कुठली रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल हे सुद्धा कमेंट मध्ये मला सांगायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।